कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुळज पैंजण किती नाजूक आहे ग तुझं. तुला शोभून दिसत ते. आता लक्ष गेलं का तुझं? हं? अगं मी कवाच बघितलं होतं. फक्त मनातलं शब्द आत्ता ओठांवर आला. अच्छा, आज काही खास आहे का? तुळज, तू माझ्या सोबत असलीस ना, माझ्यासाठी रोजचा दिवस खासच असतो. मग तो कसा खास असतो ते सांग ना. तू सोबत असलीस ना, जगाचा विचारच येत नाही मला. कसलीच काळजी उरत नाही बघ. आणि आणि असं वाटतं चांदणं पडलंय, थंडीचे दिवस आहेत आणि आपण फक्त दोघच. आणि आणि चांदण्या रात्री गुलाबी थंडीत शेकोटी पेटवली आणि त्या प्रकाशात तुझा चेहरा असा उजळून निघालाय. त्या चेहऱ्याकडे मी बघतच बसलोय. माझं मनच भरत नाही. आणि आणि असं वाटतं रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहता. आणि बस आता सांगत बसलो तर रात्र पुरायची नाही. वाव, एवढा रोमॅन्टिक आहे माझा नवरा, हे तर मला माहीतच नव्हतं. आता माहित झालं ना. मग आता आपण उद्या फिरायला जायचं. फिरायला कुठं? भागूच्या शाळेत. शाळेत कशाला? अरे उद्या तिचं ना शाळेत सायन्स प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आणि पालकांनी बोलवलंय. हा मग माझी काय गरज आहे? तू जा ना. असं कसं? तूही बघितलं पाहिजे ना की आपली भागू शाळेत कशी प्रगती करते ते. याआधी हे सगळं तेजू बघत होती, पण आता भाग्या आपली जबाबदारी. कळलं? त्यामुळे मला तुझी काही करणं नको. उद्या आपण शाळेत जायचं म्हणजे जायचं. ठीक आहे, जसा आपला हुकूम. यामो, हे घे तुझा डब्बा रेड. अयो, दाखव बघू. अयो, खरंच लय भारी आहे ग. नाना येतात तुला सोडायला. नीट जा. आणि हा, बेस्ट ऑफ दॅट. अगं धनु दीदी, ऑल द बेस्ट असतं ते. तेच ते. जा पटकन. भागू पण गेले दादा आणि वहिनी सोबत. घे. नाना नाना, चल ये मग. हे बघा. अहो ह्याच्यापेक्षा मी भारी स्वयंपाक करतो, तरी तुम्ही मला ओरडता. आता ओरडा घ्यायला नाही ओरडा. ह्या का चपात्यात होय? ह्यो पाकिस्तानचा नकाशा आणि ह्यो चायनाचा नकाशा. ओरडा. हे सोडा. हे बघा, ही काय भाजी आहे? अहो सगळी भाजी करपल्या. अहो हे असले जेवण जेवण्यापेक्षा ना मी उपाशी राहीन. अरे पण मी खूप मनापासून जेवण केलं होतं आणि तू असं बोलतोयस होय? धनु, धनु ऐक ना. अरे गाबड्या, काम कराय हात नाही चालत तुझं, पण तोंड लय चालते. अहो नाना मी काय केलं आता? अरे तिला काय बनवा येत नाही, तरी पण मदत करायला ती.
आणि तू सुकाळीच्या थांब तुझ्याकडे बघतोच. अहो अहो नाना अहो नाना सोडा त्याला. मला शाळेला जायला उशीर होतोय. त्याला आल्यावर मारा. आत्ता चला बरं. आल्यावर बघतो तुझ्याकडं. चल. डॅडी हा शोभाला अर्धी सुट्टी पाहिजे. कशाला घरात काम असतील की अहो ते माझ्या भावाच्या मुलाचं लग्न आहे ना, असेल आणि घरातली समधी कामं आवरलेत मी. आवडली होय. मग कशाला थांब जा. हा काम आवरून कसं चालल, माणसाने कसं सतत काम करत राहिलं पाहिजे. हे काय झालं? काय नाही व्हायच मुंगे आले हाताला बा. अरे देवा, थांबा. शोभा, ए शोभा. शोभा आत्ताच गेली, सुट्टी दिली तिला. गेली? सुट्टी दिली? आले. कुठं निघाला? फडका आणते ना, पुसून घेते. कसं कळत नाही तुम्हाला? आता आमचं वय व्हायला लागलंय म्हणल्यावर आम्ही आमच्या जबाबदाऱ्या आमच्या चिरंजीवांवर सोपवल्या का नाही? आता तुमचं बी वय व्हायला लागले. आता तुम्ही बी तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्या सुनबाईवर सोपवायला पाहिजेत. सासू सासऱ्यांची सेवा करता यावी म्हणून तर नोकरी सोडली त्यांनी. त्यांना जरा सेवेची संधी द्या. डॅडी, आमच्या मातोश्रींची जीभ रेटाना वाटते लाडक्या बाचीला आवाज द्यायला. थांबा, मीच सांगतो. ए तेजू, अरे ये की ए. एका आवाजात येता येत नाही. काय झालं? डोळे फुटलेत, दिसत नाही काय झालं ते. चल तिला आधी पुसून घे. मालन, तुला काय गरज होती ग त्या शोभाला आता अशी सुट्टी द्यायची? हा अक्का, उगा बिनबुडाचा आरोप माझ्यावर करायचा नाही. ती मी नाही सुट्टी दिली तिला. तू नाही दिली तर मग कोणी दिली? मला काय तुझे गुण माहित नाहीत? हा, तू तिचे कान भरत असशील. अक्का, लय होतंय आता, सांगून ठेवते. लय बोलायला लागलाय तुम्ही. लागला का परत भांडाल तुम्ही? मला कवलीला सांगा की ही कायम हल्ली आवाज चढवून बोलत असती माझ्यावरती. तर तुमच्या नरड्यात आवाजच निघत नसेल की. तोंड सांभाळून बोला. तोंड सांभाळून बोलायचं माझ्याशी सांगून ठेवते. अशी आ करून मोठमोठ्या आवाजात माझ्याशी बोलत असतेस, मला अजिबात आवडत नाही ते. नाहीतर काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? तुम्ही काय करणार आहे सांगा मला. तू सांग पहिले. तू काय? ए पिप्पानो, जरा गा बसा की. बायका आहेत का साळून काय? गावची भांडणं सोडवतो आम्ही, आमच्याच बायका घरात भांडत बसतात. असं वाटत उठावून तो जाऊ द्या, काम येत आम्हाला. ए छत्री, चल इथं थांबलो ना, या दोघी डोक्याचं कोरडं करतील. चल 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 चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.